आज 7 जानेवारी आहे. 7 जानेवारी आहे. मागच तुम्हाला सांगलो होतो की आपली थंडी ही 15 जानेवारी पर्यंत राहणार आहे म्हणतो. 15 जानेवारी पर्यंत आणि तिथं नंतर आणि 26 आणि 27 जानेवारीला आहे तिथे ढगाळ वातावरण पाण्याचं पोझिशन तिथे तयार व्हायला तुम्हाला सांगतो. तिथून तर क्लिअर थंडी कमी व्हायला तुम्हाला सांगतो. आता हे 15 जानेवारी पासून कसं आहे मला मागे सांगलो होतो. 17 डिसेंबरला व्हिडिओ टाकलो होतो की 15 तारखेला कसं आहे जानेवारीच्या तिथं ढगाळ वातावरण येणार आहे. तिथं थंडी कमी करणार आहे. पाण्याचं तिथे पोझिशन कुठे कुठे पाऊस हे होणार आहे तुम्हाला सांगतो. मागे सांगलो तुम्हाला सांगतो. आपलं कसं आहे त्याच पोझिशनला आता 15 जानेवारी पासून तिथं कसं आहे ते ढग येऊन काय करतात पाण्याचं पोझिशन तिथं काय करते थंडी कमी करते. आणि थंडी कमी केल्यावर कसं आहे तापमानाला सुरू होते तुम्हाला सांगतो. 15 जानेवारी पासून कसं आहे तापमानाला थोडं 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 10% असं वाढत जाते तुम्हाला सांगतो. 15 जानेवारी पासून 15 जानेवारी पासून तापमानाला सुरू होणार आहे सांगतो. आणि आता ही थंडी 15 जानेवारी पर्यंतच आहे थंडी तुम्हाला सांगतो. नंतर कसं आहे अजून परत कसं आहे 26 आणि 27 जानेवारीला तिथे बी ढगाळ आणि पाण्याचं पोझिशन तिथे तयार व्हायला तुम्हाला सांगतो. तिथून बी आणखी थंडी तिथे बी अजून पूर्ण कमी करणार सांगतो. तिथं तर तिथून तर तापमान वाढणार आहे. मग तिथं नंतर 26-27 पाऊस पडते की नाही तिथं वातावरण कुठे कुठे तयार होतं की नाही तिथे बी काय करणार आहे माहितीये का काय काय ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि काय काय ठिकाणी ढगाळ भाग राहणार आहे तुम्हाला सांगतो. आणि नंतर मग तिथं काय सकाळ सकाळ गारठा दाखवणार आहे आणि नंतर तापमानला थोडा राहणार आहे. मग नंतर आता ह्या वर्षी कसं आहे 2026 हवामान अंदाज तुम्हाला सांगतो पूर्ण तुम्हाला सांगतो. यावर्षी काय वाले धूळ कशी वाली आहे होळी कसं आहे सोमवार आणि मंगळवारी ह्या जोडीवरी आल्या तुम्हाला सांगतो. काही मंगळवारी आली आहे काही सोमवारी आली आहे. आणि मग मंगळवारी होळी आणि पाडवा जर आला तर कसं होते माहितीये का दुष्काळाचे लक्षणे दाखवते तुम्हाला सांगतो. फटकारा बसते म्हणजे दुष्काळाला तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं आहे लई तेवढा काय फटकारा बसणार नाही 30-40% फटकारा बसेल तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडं मध्यंतर थोडं तडंग देणार आहे तुम्हाला सांगतो. थोडं तडंग देणार पण आपली पेरणी 8 जूनलाच होणार आहे बघा तुम्हाला सांगतो. 8 जूनला तिथं मात्र डिफरंट 8 जूनला आपली पेरणी तिथं होणार आहे तुम्हाला सांगतो. पेरणी मात्र 2 होणार आहे तुम्हाला सांगतो. काय जुलैच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे आणि जूनच्या 8 तारखेला काय होणार आहे तुम्हाला सांगतो. जुलैच्या 5-6 तारखेला तिथे एक वाली आहे आणि जूनच्या 8 तारखेला एक वाली असे 2 पेरणी वाले तुम्हाला सांगतो त्यावर्षी तुम्हाला सांगतो. पण मध्यंतर कसं आहे 1 महिन्यानंतर थोडं तडंग द्यायला थोडं मध्यंतर तडंग देणार आहे थोडं. ह्या वर्षी मात्र कसं काय तेवढा काय दुष्काळ राहणार नाही फक्त कमी प्रमाणात राहणार आहे. थोडाफार फटकारा बसणार आहे तुम्हाला सांगतो. लई काही हे नाही तुम्हाला सांगतो. कळालं का कमी प्रमाणात हे राहणार आहे थोडं पिकं तुम्हाला सांगतो. पण नंतर आता मार्च मध्ये तिथे बी नका थोडं आता पुढे दुष्काळ येऊ लागलं की नाही काय होते माहितीये का यंदा कसं आहे चिचाला फळ जास्त आले. चिचाला फळ आले की ती बी लक्षणे कसं आहे दुष्काळाचे प्रमाण ते बी दाखवते तुम्हाला सांगतो. चिचाला कधी फळ जास्त आले की नाही आणि चिचाचे फळ आले की तिथे त्याचे पुढचे लक्षणे ती बी दाखवते तुम्हाला सांगतो. चिचाची फळची तुम्हाला सांगतो त्याच्यात बी काही गुणधर्म असतात तुम्हाला सांगतो चिचाची फळ. पण ह्या आणि पुढे दुष्काळ आले की कसं होते फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कसं काढते तिथं पाऊस पडतो तुम्हाला सांगतो. पाऊस पडते आणि तिथं पाऊस पडल्यावर काय होतं माहिती का पुढे दुष्काळाने का तिथं फटकार बसतो. धन्यवाद.